अंड्याचे तर तुम्ही भरपूर असे पदार्थ खाल्ले असतील. पण आज एक वेगळा आणि छान पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व छान असं बारीक चिरून घ्यायचं. मसाल्यांमध्ये आपल्याला फक्त लाल तिखट, बेडगी मिरची पावडर आणि मीठ लागणार आहे. अंडी छान उकळून शिजवून घ्यायची. त्यानंतर अंड्यांना असं मधून चिरायचं की जेणेकरून त्याचे 2 भाग होतील. सर्व अंडी अशी 2 भाग करून घ्यायचे. नंतर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं आणि मसालेसुद्धा मिक्स करायचे. पावसुद्धा लागतील आपल्याला. पावमधून कट करून त्यामध्ये मिक्स केलेलं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे घालायचं. मसालेसुद्धा घालायचे जो आपण मिक्स करून ठेवला होता. त्यानंतर याच्यावर 2 अंड्याचे काप ठेवायचे. पूर्ण बंद करून घ्यायचं ते. थोडंसं त्याला प्रेस करायचं म्हणजे बाहेर निघणार नाही. आणि टोस्टरसाठी सेपरेट आपल्याला भांडं लागणार आहे. त्यामध्ये आपण बनवलेलं टोस्टर ठेवायचं आणि दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं. परत एकदा करून दाखवते. भांडं घ्यायचं, त्याला थोडंसं तेल घालायचं. त्याच्यानंतर आपण बनवलेला पाव यामध्ये ठेवायचा आणि हे लावून घ्यायचं. हा पदार्थ खूपच कमी वेळात होतो आणि पोटसुद्धा भरतं. त्यानंतर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर थोडंसं ओपन करून पाहायचं भाजलंय की नाही. नसेल भाजलं तर थोडंसं तेल टाकायचं आणि परत दोन्ही बाजूनी छान भाजून द्यायचं. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. बघू शकता थोडंसं कमी भाजलेलं आहे. त्यामुळे आपण परत हे बंद करून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं. हे बनल्यानंतर टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खूप छान लागतं. काही जणांना कोरडं खायला आवडत नाही, तर ते टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतात. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने किती छान भाजलेलं आहे. आता याला एका प्लेटमध्ये ठेवून वरून छान गार्निश करायचं. आपण बनवलेलं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून ते सर्व करायचं. मस्त असं आपलं चमचमीत अंडा टोस्टर तयार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.